महानगर अमरावती में दिनांक 6 अगस्त को मराठी पत्रकार भवन में राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद द्वारा एक पत्रकार परिषद का आयोजन करते आदिवासी समाज की समस्या विदित की गई। डॉक्टर पंचशीला मोहोड़ द्वारा पत्रकारों को समस्याओं की जानकारी दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। डॉक्टर मोहोड़ का कहना रहा, आज़ादी से लेकर अब तक आदिवासी जो भारत का मूल निवासी है उस पर निरंतर अन्याय होते आ रहे हैं। इस अन्याय के खिलाफ आवाज़ उठाते राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद द्वारा सोमवार दिनांक 7 अगस्त को भारत बंद। ये बात दिगर है कि संपूर्ण परिषद में केवल 2 आदिवासी हाजिर थे। साथ ही प्राध्यापक विवेक कड़ू व डॉक्टर पंचशीला मोहोड़ ने बताया कि समान नागरिक संहिता लागू करने का कानून बनाकर आदिवासियों को मिली अलग पहचान खत्म की जा रही है। प्राध्यापक रामटेके सर, तर या ठिकाणी उद्याला जो भारत बंद आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तसेच समान नागरिक कायदा याच्या विरोधात सुद्धा ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। जसं UCC म्हणजे समान नागरिक कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कसा आदिवासींच्या विरोधात आहे आणि आदिवासींची ओळख कशी संपुष्टात आणणारा आहे आणि आदिवासींचे हक्क अधिकार कसे हिसकावून घेणारा आहे यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की विकासाच्या नावावर आदिवासींचं विस्थापन केलं जात आहे। जंगल जमीन यावरून त्यांना विस्थापित केले जात आहे, त्यांना नक्षलाईटच्या नावाखाली मारलं जात आहे। तर त्यांना यामागे हाच उद्देश आहे की त्यांनी जंगल सोडावं, त्यांनी त्यांची जी परंपरा आहे यापासून सुद्धा त्यांना विभक्त करावं आणि त्यांची रोटी सुद्धा छिनण्याचं हे एक षडयंत्र आहे। या विरोधात हा उद्या दिनांक 7 ऑगस्ट 2023 आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या अंतर्गत संपूर्ण भारत बंद करत आहोत। तर आमचे जे राष्ट्रीय नेते आहे, राष्ट्राध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे माननीय अजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये 567 जिल्ह्यांमध्ये 4000 तालुक्यांमध्ये 22,000 ब्लॉकमध्ये आणि जवळजवळ 1.5 लाख गावामध्ये हा बंद आम्ही करणार आहोत। ह्या बंदची कारण काय आहे, का आम्ही बंद करत आहोत? तर आदिवासींच्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये जे काही त्यांच्या विरोधामध्ये संविधानिक कायदे केले जात